राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत दहिवडी शहर पाणी पुरवठा योजनेच्या आंधळी धरण येथील जॅकवेलपासून 50 HP पंपाद्वारे दहिवडी येथील 6.5 MLD क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनीच्या यशस्वी चाचणीची पाहणी करून या योजनेतील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक घराला सुरक्षित व शाश्वत नळाद्वारे पाणी या दूरदृष्टीला अनुसरून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मिशन अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरी भागांमध्ये जलसुरक्षा बळकट करण्यासाठी विविध विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। दहिवडी शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत आंधळी धरणातून पाणी उचलून दहिवडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात आले आहे। सध्या संपूर्ण जलवाहिनीची चाचणी सुरू असून पाणी फिल्टर टँकपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचलेले आहे। तसेच 6.5 MLD क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून या ठिकाणी उभारण्यात आलेल्या 8,43,000 लिटर क्षमतेच्या नवीन पाणी साठवण टाकीमधून लवकरच दहिवडी शहरवासियांना सुरक्षित, शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठ्याचा लाभ मिळणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।